सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीनं खरं तर चौकशीसाठी बोलवलेल्या बालाजी तांदळेचा एक व्हिडिओ आता समोर आलाय। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेसाठी तांदळेनं ब्लँकेट खरेदी केल्याचा आरोप आहे। बालाजी तांदळे हा वाल्मिक कराडचा साथीदार आहे। या व्हिडिओत बालाजी तांदळे हा ब्लँकेट खरेदी करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसतंय। गेवराई शहरातील एका दुकानातून हे ब्लँकेट खरेदी केलं असून सरपंच देशमुखांच्या आरोपींना हे ब्लँकेट खरेदी केल्याचा आरोप केला जातोय। ब्लँकेटची खरेदी ही आरोपींसाठीच केली जात असल्याचं पाहायला मिळालं। या ब्लँकेटची खरेदी त्याचसाठी केली गेल्याचं आता बोललं जात आहे। बालाजी तांदळे आपल्याला या सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळतोय। दरम्यान वाल्मिक कराडचे सगळे रिपोर्ट ताबडतोब सार्वजनिक करा। सामाजिक कार्यकर्ते अंजली दवानी यांची आता ही मोठी मागणी पाहायला मिळते। ब्लड, सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी रिपोर्ट्स पाहायचेत। उद्या संभाजीनगर किंवा पुण्याहून तज्ञ डॉक्टरांना तपासून पाहायला सांगा। लवकरात लवकर कराडची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा, अशा मागण्या आता अंजली दवानी यांनी केल्या आहेत। ताबडतोब सगळे त्यांचे रिपोर्ट्समध्ये ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स असो, सीटी स्कॅनचे असो किंवा जे म्हणतात ना त्यांना स्लीप ॲपनिया आहे तर त्याचे रिपोर्ट सुद्धा देण्यात यावे। आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा कालचा सोनोग्राफी जर केली असेल तर त्याचा रिपोर्ट सुद्धा आता सार्वजनिक करायला हवा। आणि खरं तर ज्या मिनिटाला ते योग्य असतील आणि अगदी व्यवस्थित निघतील, कारण माझी खात्री आहे की त्यांना काहीही झालेलं नाहीये, तर त्यांना ताबडतोब आर्थर रोडमध्ये हलवण्यात यावं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मिक कराडला आणखी एक झटका बसण्याची आता शक्यता आहे। विशेष तपास पथकानं वाल्मिक कराडची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। कराडच्या मालकीच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची जप्ती आणि करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथकानं दाखल केल्याची माहितीही समोर आली आहे। मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा संकलित करण्यात आला असून त्याचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त केल्या जातील असं सांगितलं जात आहे। हा वाल्मिक कराडसाठी मोठा धक्का ठरू शकतो। दुसरीकडे वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यानंतर त्याची प्रॉपर्टी ट्रान्सफर केली जाते असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला। त्यामुळे आका बाकाच्या सगळ्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्या जप्त करा अशी मागणी धस यांनी केली आहे। फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे, आका बाका चोका तुका सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत। आणि आत्ता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफरसुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे। आम्ही SITला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। पुढच्या बातमीकडे मुंबईतही मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानादरम्यान जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। सरपंच संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात जनआक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत। मुंबईतही निघालेल्या जनआक्रोश मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आणि मुलगा विराज देशमुख या मोर्चात सहभागी झाले। त्यांना भय देणारे आहेत किंवा त्यांच्या जे सोबत आहेत ते दुसरीकडे ते त्या कुठले तरी आरोपीची जात काढतायत आणि त्याच्यामध्ये जातीवाद करून भांडण लावायचा प्रयत्न करतायत। त्यांना माझी एकच विनंती आहे, ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आहे त्या लोकांमध्ये तुम्ही गुंड न बघता त्यांच्यामध्ये जातीवाद कशामुळे बघतायत? माझ्या वडिलांची जी क्रूरपणे हत्या केली आहे त्यांच्यावर जो अन्याय झालाय, त्यांचे जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। पुढची बातमी मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले। जुन्याच मागण्या नव्यानं करत जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीनं करा या मागण्या जरांगेंनी पुन्हा केल्या आहेत। जरांगेंचं समाधान होत नाही अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। हे पटापट करा आणि ज्या नोंदी सापडल्या त्या जातीवादी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र रोखले ते द्या। आमचं सहावं म्हणणं असं आहे की EWS तुम्ही घातलं ते परत द्या। SCBCच्या सगळ्या OBCच्या ज्या सवलती त्या लागू करा। त्यांना मुलींना मोफत शिक्षण केलंय त्याची अंमलबजावणी करा।
काय वाईट म्हणणं आहे बाबा आमचं? तुम्हाला का द्यायचं नाही आहे? संतोष भैया देशमुखांच्या सगळ्या मारेकरांना का धरलं जात नाही? काय कारण आहे? आम्ही तो विषय मागं नाही पडून देणार जिंदगीत. फक्त जुन्याच मागण्या आम्ही नव्याने सांगायलोत आणि ते जुने आहेत नव्याने आलेत, एवढंच फरक आहे. काहीच बदल नाही दोघात, सारखंच आहे. माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता ज्या विविध बाबी केल्या आहेत, तर जरांगेचं समाधान होईल. समाधान होत नसेल तर आमचा काही पर्याय नाही. पण मराठा समाजाकरता ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता आमच्या सरकारने ज्या पद्धतीच्या सवलती आणि आरक्षणाबद्दलचे निर्णय घेतले आहे, ऐतिहासिक निर्णय घेतले आहे. अजूनही जर जरांगे पाटलाचं समाधान होत नसेल तर मग आता ते निर्णय घेतील, त्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही. सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. सैफच्या घरातून तब्बल 200 बोटांचे ठसे मिळालेत. मात्र पोलिसांच्या अटकेत असलेल्या शहजादची ठसे मॅच होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे सैफ हल्ला प्रकरणाला एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण सैफच्या घरातल्या सीसीटीव्हीत कैद झालेला आरोपी शहजाद नाही असा दावा शहजादच्या वडिलांनीच केला होता. इकडे वांद्रे पोलिसांनी सैफ अली खानच्या रक्ताचेही नमुने घेतलेत. हल्लेखोर शरीफुल इस्लामच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या कपड्यावरील रक्ताच्या डागांची याची जुळवणी केली जाणार आहे. शरीफुलकडून जप्त करण्यात आलेल्या कपड्यावर रक्ताचे डाग होते. सैफवर हल्ला करताना रक्त उडाल्याचा पोलिसांचा दावा आहे. याआधी सैफच्या घरात सापडलेल्या आरोपीच्या बोटांचे ठसे आणि शरीफुलच्या बोटांचे ठसे जुळल्याचंही पोलिसांनी म्हटलं होतं. भाजपच्या नेत्यांवर टीका केली म्हणून एकनाथ शिंदेंना उत्तर देण्याची गरज नाही. एक दिवस एकनाथ शिंदेंनाही जमाल गोटा मिळणार आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. अमित शहा हे भाजपचे नेते आहेत. भाजपच्या नेत्यांवर टीका केली जे महाराष्ट्र लुटत आहेत म्हणून एकनाथ शिंदे जे स्वतःला शिवसेनेचे नेते समजतात त्यांना उत्तर द्यायची गरज नाही ना. बघूया जमाल गोटा ते नक्की कोणाला देत आहेत. एक दिवस हा जमाल गोटा एकनाथ शिंदेनाही मिळणार आहे. त्या जमाल गोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. तुम्हाला ईडीचा जमाल गोटा अमित शहाने दिला म्हणून तुम्ही पक्षातनं फुटलात. जमाल गोटा काय असतो? ईडी आणि सीबीआय आमच्याकडे आला उद्या 2 तासासाठी, आम्ही या सगळ्यांना जमाल गोटे देऊ आणि बातकरता संडासात बसवू. लाडक्या बहिणींनो, फटाफट आपलं बँक अकाउंट चेक करा, कारण राज्य सरकारनं आपला शब्द पाळलाय. जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेत. 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय. तर 26 जानेवारीपर्यंत सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या म्हणजेच 7व्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे आतापर्यंत एका लाभार्थी महिलेला 10,500 रुपयांची रक्कम मिळाली आहे. पात्र लाडक्या बहिणींची योजनेबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंनी महत्त्वाची माहिती दिली आहे. काय म्हणालेत एकनाथ शिंदे पाहूया. लाडक्या बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, बिलकुल पात्र लाडक्या बहिणींची योजना कायम अशीच सुरू राहणार, त्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही. बातमी पुण्यातनं येते. महत्त्वाची बातमी, कारण पुण्यामध्ये जीबी सिंड्रोम आजारानं अक्षरशः थैमान घातलंय. जीबी सिंड्रोम आजाराच्या रुग्णांची संख्या आता 73 वर पोहोचली आहे. यात 5 वर्षाखालील 3 रुग्णांचा तर 9 वर्षांपर्यंत असलेल्या 13 रुग्णांचाही समावेश आहे. 47 पुरुष आहेत, 26 महिलांना या जीबी सिंड्रोमचा आजार जडलाय. त्यातले 26 जण हे आता व्हेंटिलेटरवर आहेत. केंद्रानंही या आजाराबाबत तपास करण्याचे आदेश दिलेत. केंद्राचं 3 जणांचं पथक लवकरच पुण्यात येणार आहे. यात मायक्रोबायोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश आहे. पुढच्या 48 तासात हे पथक आपला अहवाल सुपूर्द करेल. दरम्यान पुण्यातही जीबी सिंड्रोम आजारानं अक्षरशः थैमान घातलंय. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आलेत. अजित पवारांनी सिंहगड रोड परिसरात जाऊन प्रत्यक्ष माहिती घेतली. याच परिसरात जीबी सिंड्रोमचे अनेक रुग्ण आढळलेत. अजित पवारांनी सिंहगड रोड परिसरातल्या नागरिकांसोबत संवाद साधून माहिती घेतली आहे. त्यानंतर अजित पवारांची सर्किट हाऊसवर अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे. जीबी सिंड्रोम आजारावर उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च होतो, त्यामुळे हा खर्च पालिकेनं करण्याची मागणी नागरिकांनी आता केली आहे.
पुढची बातमी 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिनं आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांना घायाळ केलं होतं त्या अभिनेत्री ममता कुलकर्णीनं संन्यास घेतलाय. किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर तिला बनवलं गेलं, ज्यामध्ये ममता कुलकर्णीला पट्टाभिषेक करून महामंडलेश्वर ही पदवी दिली गेली आहे. जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला दीक्षा दिली. या विधी दरम्यान संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीनं भगवं वस्त्र धारण केलं. ममता कुलकर्णी आता श्री यमाई ममता नंदगिरी नावानं ओळखली जाईल. दरम्यान बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी महामंडलेश्वर होण्यावरूनच आता वाद उफाळलाय. किन्नर महामंडलेश्वर हिमांशी सखी यांनी प्रश्न उपस्थित केलाय. एका महिलेला महामंडलेश्वर का बनवण्यात आलं? जर तुम्हाला हे करायचं असेल तर त्याचं नाव किन्नर आखाडा का ठेवलंय, असा सवाल हिमांगी सखी यांनी उपस्थित केलाय. इतर आखाड्याच्या साधू संतांनी देखील ममता कुलकर्णीच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय. ममता कुलकर्णी जैसी फिल्म स्टार जिनका संबंध डी कंपनी के साथ है, जो ड्रग्स के आरोप में जेल में भी गई हैं, उसके बावजूद आप उन्हें दीक्षा देते हैं और उन्हें महामंडलेश्वर के पद पे बिठाते हैं विदाउट कोई शिक्षा दिए. किसी को आप दीक्षा दे के महामंडलेश्वर जैसे इतने बड़े पद पे आसीन कर देते हैं. समाज को आप क्या दे रहे हैं? कौन सा गुरु समाज को दे रहे हैं आप? ये मैं जानना चाहता. ममता कुलकर्णीनं अचानक संन्यास का बरं घेतला? ममता आता कोणत्या नावानं ओळखली जाणार आणि तिला कोणत्या आखाड्यानं संन्यास दिलाय पाहूया. अभिनेत्री ममता ते संन्यासी महामंडलेश्वर. महाकुंभात ममता बनली संन्यासी. ममताचा बॉलिवूड ते किन्नर आखाडा प्रवास. तुम्हाला ममता कुलकर्णी आठवते का? 90च्या दशकात जिनं नव्या पिढीला वेड लावलं. तरुणांनाच नाही तर काही राजकारण्यांनाही तिनं घायाळ केलं होतं. मात्र ती अचानक बॉलिवूडमधून बेपत्ता झाली. तिचं नाव अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं. हो, तीच कुलकर्ण्यांची ममता. अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या प्रयागराज महाकुंभाला पोहोचली आहे. याविषयी तिनं तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो व्हिडिओ शेअर केले. त्यातून तिनं संन्यास घेतल्याचं जाहीर केलंय. ती आता किन्नारांची महामंडलेश्वर झाली आहे. आज मुझे महाशक्ति ने आदेश दिया कि मुझे ये चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को, बिकॉज वो साक्षात अर्धनारेश्वर के स्वरूप है. और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्धनारेश्वर के हाथ में मेरा पट्टा अभिषेक हो रहा है. काही दिवसांपूर्वी ममता पुन्हा चर्चेत आली होती. ती तिच्या ड्रग्ज रॅकेट कनेक्शन्समुळे आणि तेव्हापासून तिच्याविषयी सतत काही ना काही माहिती समोर येत राहिली. ममता मुंबईतच राहते, मात्र तिनं बॉलिवूडला राम केला होता आणि एकांत निवडला होता. वो अगर पिछले कई सालों से सन्यासिनी की तरह रह रही थी तो इस बात को उन्होंने कभी पब्लिसाइज नहीं किया, लेकिन अभी महाकुंभ में आकर इसको एक तरह से पब्लिसाइज करना ये बताता है कि कहीं ना कहीं कोई ऐसी मंशा है जो अभी भी छिपी हुई है. ममता कुलकर्णी आजपासून नव्या नावानं ओळखली जाईल. श्री यामाई ममता नंदगिरी या नावानं तिची नवी ओळख असेल. जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीनं भगवं वस्त्रही धारण केलंय. महाकुंभात काही दिवसापूर्वी भगवी वस्त्र धारण केल्यानं मॉडेल साध्वी हर्षा चर्चेत आली आणि अनेकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं. ममताचं हे संन्यास रूप त्यामुळे वादात तर अडकणार नाही ना, कारण ममता कुलकर्णी म्हणजे वाद हा तिचा बॉलिवूडमधला इतिहास आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. एकीकडे आहे तर दुसरीकडे छावा सिनेमा तज्ज्ञांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये, उद्योगमंत्री उदय सामंतांनी आता सरकारची भूमिकाही स्पष्ट केली आहे. संभाजीराजेंचा अपमान खपवून घेणार नाही, निर्माते दिग्दर्शकांनी तातडीनं उपाययोजना करावी, चित्रपटातला आक्षेपार्ह भाग वगळून टाकावा,
असं सामंतांनी आता म्हटलंय. अनेकांनी त्याच्यावर शंका उपस्थित केलेली आहे की त्याच्यामध्ये काहीतरी आक्षेप असणारं आहे. तज्ज्ञांनी तो पिक्चर बघावा. खरोखरच त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर त्या निर्मात्याने आणि दिग्दर्शकांनी काय असेल तो निर्णय घ्यावा, कारण तेवढा मी मोठा नाही असं माझं ट्विट आहे. आणि जर तज्ज्ञांनी सांगितलं की खरोखरच आक्षेपार्थ त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला कुठेतरी धोका निर्माण होतोय, तर तो प्रदर्शित करू नये ही माझी स्पष्टपणाची भूमिका आहे. बातमी एसटी संदर्भातली. एसटीच्या तिकीट दरात आजपासून 15% वाढ झाली आहे. गेल्या 3 वर्षात कुठलीही भाववाढ करण्यात आलेली नसल्यानं एसटी महामंडळानं भाडेवाढीचा प्रस्ताव खरं तर राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यानुसार अखेर आता तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे सर्वसामान्यांच्या लालपरीचा प्रवास आजपासून महागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतील, खिशाला कात्री लागणार आहे. आता जी वाढ झाली ती अमरावतीची जशी 91 झाली, 46 झाली, 47 झाली कुठे कुठे. तर ही जी चिल्लर देण्याची आम्हाला चिल्लर सुटे पैसे देण्याची अडचण निर्माण झालेली आहे. जशी आता अमरावतीची 91 झाली, त्यामुळे आम्हाला 9 रुपये कुठून आणणार आहे याची अडचण झालेली आहे. ती भाडेवाढ ही रावते साहेबांप्रमाणे 5 पटीनेच करण्यात यावी असं आमची मागणी आहे. दरम्यान एसटीचा प्रवास कसा महागलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 335 दादर पुणे सध्याचं भाडं ते आता वाढलंय. मुंबई कोल्हापूर भाडं 840 होतं, आता ते 968 रुपये झालंय. मुंबई सांगली 870 रुपये सध्याचा दर होता, नवा दर आहे 997 रुपये. दादर पुणे शिवनेरीचा सध्याचा दर आहे 505 रुपये, नवा दर आहे 580 रुपये. मुंबई कोल्हापूर 1260 रुपये, नवा दर 1448 रुपये. मुंबई सांगली 1300 रुपये सध्याचा दर आहे, 1492 रुपये नवा दर आहे. साधी एसटीचे सध्याचे आणि नवे दर काय आहेत पाहूयात. दादर पुणे प्रवासासाठी आता 262 रुपये मोजावे लागतील. मुंबई कोल्हापूर 654 रुपये मोजावे लागतील.